आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस हायकमांड सोबत पुन्हा बोललो। आज किंवा उद्या सांगलीचा तिढा सुटेल। सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार, संजय राऊत यांचं वक्तव्य। संजय राऊत आणि चंद्रहार पाटील मुंबईकडे रवाना। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच कायम। चंद्रहार पाटलांच्या मुंबई वारीवरून चर्चांना उधाण। सांगलीच्या जागेबाबत 2 दिवसात फैसला, तोपर्यंत शांत रहा। नाना पटोले यांच्या सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांची माहिती। भाजपामध्ये खडसे यांच्याबाबत सर्वांचं एकमत झालं असावं। खडसेंचं भाजपसाठीचं योगदान पाहता त्यांची संघटनेमध्ये मदत होईल। खडसे भाजपामध्ये जात असतील तर त्यांचं स्वागतच, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। संजय राऊतांनी आता नौटंकी बंद करावी। राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये। नाना पटोले यांची संजय राऊतांवर टीका। नाशिकची जागा गोडसेंना मिळाल्यास विजय निश्चित। नाशिकची जागा आम्ही का सोडावी? नाशिकच्या जागेवर आमचा आग्रह कायम, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांना जागांचा प्रस्ताव दिला आहे। प्रकाश आंबेडकरांना निर्णय घेण्यासाठी आज शेवटचा दिवस। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी आंबेडकरांनी निर्णय सांगावा, नाना पटोले यांचं वक्तव्य। कोण म्हणतंय मैत्रीपूर्ण लढत? मग संपूर्ण देशामध्ये तसं होऊ शकतं। संपूर्ण देशामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली तर कुणाला परवडणार नाही, राऊतांचा काँग्रेसला इशारा। महायुतीमध्ये अंतर्गत कलह टाळा, एकोप्यानं काम करा। काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। तिकीट कापलेल्या खासदारांचं पुनर्वसन करण्यावर देखील बैठकीत मंथन। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना धक्का। शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने अजित पवार गटात पाठिंबा। वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। वंचितकडून अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी निश्चित। एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपामध्ये येणार। मंत्री गुलाबराव पाटील यांची एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाला जे.पी. नड्डा, बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता। एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची देखील शक्यता। भाजपनं खडसेंवर आरोप केले होते त्याचं काय? तर खडसेंनी फडणवीसांवर आरोप केले त्याचं स्मरण लोकांना होईल। संजय राऊतांची खडसेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपवर टीका। एकनाथ खडसेंना पक्षामध्ये यायचं असेल तर पक्षाची समिती विचार करेल। फडणवीसांचा एकनाथ खडसेंना विरोध नाही। कुणाच्या प्रवेशामुळे पक्ष वाढत असेल तर चांगलंच। खडसेंच्या प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील असं वाटत नाही। खडसेंचा भाजपमध्ये छळ झाला, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। भाजपमध्ये पुन्हा येणं एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठं बक्षीस। खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर फडणवीस कोणतेही वाद अगदी सहजपणे सोडवता, चंद्रकांत पाटील यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। मी शरद पवारांच्या पक्षामध्येच राहणार। एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याची चर्चा असतानाच रोहिणी खडसे यांचं ट्विट। मुंगेरी लालपेक्षा भयंकर स्वप्न राऊतांना पडतात। राणेंना जेलमध्ये टाकू या राऊतांच्या वक्तव्यावरून महाजनांची टोलेबाजी। तर गिरीश महाजन हे स्वतःच एक मुंगेरी लाल। गिरीश महाजनांनी जळगावची लोकसभा वाचवावी, संजय राऊतांचा पलटवार। राऊतांवर आता प्रबंध लिहिण्याची गरज। राजू शेट्टींची संजय राऊतांवर खोचक टीका। तर माझ्यावर प्रबंध लिहिला जावा असाच मी माणूस। राजू शेट्टींच्या टीकेला राऊतांचं हे प्रत्युत्तर। पुण्याच्या सासवडमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 11 एप्रिलला जाहीर सभा। सासवडमध्ये आयोजित सभेच्या पार्श्वभूमीवर आज बैठक। विजय शिवतारे यांची देखील उपस्थिती। आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीमधील निवासस्थानी बैठक पार। गायकवाड समर्थकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी चव्हाणांचे प्रयत्न, सूत्रांची माहिती। अभिनेता गोविंदानं घेतली नितीन गडकरी यांची भेट। गडकरींच्या नागपूरमधील निवासस्थानी ही भेट झाली। गोविंदा राजू पारवे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी। हिंगोलीमध्ये गिरीश महाजन आज रामदास पाटील सुमठाणकरांची भेट घेणार। भाजप नेते सुमठाणकर यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर महाजन आज भेट घेणार। महाजन आणि रामदास पाटील सुमठाणकरांची मनधरणी करणार। शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेत नागरिकांची गर्दी। शरद पवारांचा आज दौंडमध्ये कार्यकर्ता मेळावा। अहमदनगरमध्ये महायुतीकडून प्रचाराचा झंझावात। महायुतीच्या स्टार प्रचारकांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू। पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे माजी आमदार संभाजी कुंजीर अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार।
पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अजित पवारांनी घेतली दिलीप वळसे पाटील यांची भेट. अजित पवारांकडून वळसे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस. उत्तर पश्चिम मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा मुंबई लोकलमधून प्रचार. कीर्तीकरांचा लोकलमधील नागरिकांसोबत संवाद. बेळगावची निवडणूक मराठी माणूस म्हणून लढावी लागेल. तुम्ही लढा, आम्ही प्रचारासाठी येतो. संजय राऊतांचं महाराष्ट्र एकीकरण समितीला आश्वासन. पुण्यामध्ये सुनेत्रा पवार आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भेट. पुण्यातील तळजाई टेकडी परिसरामध्ये दोघांची भेट. दोघांकडूनही एकमेकांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा. काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकीपुरताच. तळागाळातील लोकांना गाळात घालण्याचं काम काँग्रेसनंच केलं. कोरेगावमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची काँग्रेसवर टीका. संजय राठोड यांची राजश्री पाटील यांच्या प्रचाराला हजेरी. विरोधी पक्षाचा खासदार निवडून आल्यास 5 कोटीचा निधी, पण राजश्री पाटील निवडून आल्यास मोठा निधी मिळेल. प्रचार रॅली दरम्यान संजय राठोडांचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगार एकवटले. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत बैठक. अहमदनगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे आज पनवेलमधील कामोठेमध्ये दौरा करणार. कामोठेमध्ये राहणाऱ्या पारनेरमधील नागरिकांसोबत सुजय विखेंचा संवाद. सुजय विखेंची कामोठ्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची चोरीला गेलेली कार 15 दिवसांनी हस्तगत. कार चोरणाऱ्या 2 आरोपींना देखील अटक. उत्तर प्रदेशच्या बनारसमधून कार ताब्यात. चोरीनंतर 15 दिवसात 9 शहरांमध्ये कार फिरवली. महायुतीकडे माझ्या विरोधात उभं करण्यासाठी उमेदवार नाही. ठाकरे गटाच्या पालघरच्या उमेदवार भारती कांबडी यांचा महायुतीवर निशाणा. धुळे लोकसभेसाठी शरद पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख हे इच्छुक. रमजाननंतर वरिष्ठांसोबत बैठक. आसिफ शेख ईदनंतर निर्णय घेणार. नाशिकच्या नांदगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा जनसंवाद दौरा. घाटमाथा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. पंतप्रधान मोदी यांची उद्या महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा. चंद्रपुरातील मोरवा विमानतळ परिसरामध्ये तब्बल 16 एकर परिसरामध्ये सभेचं आयोजन. लोकसभेच्या प्रचारासाठी मोदी मैदानात. वर्ध्याच्या धामणगावमध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस यांची प्रचार रॅली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. रत्नागिरी सिंधुदुर्गात मतदारांच्या जनजागृतीसाठी सायकल रॅलीचं आयोजन. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून रॅलीला हिरवा झेंडा. ईव्हीएम मशीनसाठी नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील स्ट्रॉंग रूम आता सज्ज. 15 ते 21 एप्रिल दरम्यान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचं वाटप केलं जाणार. बदलापुरात महाविकास आघाडीकडून आचारसंहितेचा भंग. शहरामध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारे राजकीय बॅनर झळकले. भिवंडीमधील उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांचा बॅनरवर उल्लेख. गडचिरोलीमधील 5 तालुक्यांमध्ये अतिसंवेदनशील मतदान केंद्र. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांची काटेकोरपणे पाहणी. मतदान केंद्रांवर मोठी सुरक्षा देखील तैनात असणार. ट्विटर एक्स हँडलवरून नाशिकचे पोलीस आयुक्त नागरिकांसोबत संवाद साधणार. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून स्मार्ट पोलिसिंगचा संकल्पना. वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ. 8 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार. सोयाबीनची खरेदी करण्यासाठी 26 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. वाशिमच्या पिंपरी येथील प्रयोगशील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग. अवघ्या 3 वर्षामध्ये घेतलं फणसाचं भरघोस उत्पन्न. शेतकरी ज्ञानदेव अवगण यांची कोलकाता इथून आणले होते व्हिएतनाम जातीचे फणसाचे झाड. लातूर शहरामध्ये पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करून जाळल्याचा प्रकार. मुख्य आरोपी फरार. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीमध्ये समृद्धी महामार्गाजवळ पुन्हा एकदा अपघात. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक. हडस पिंपळगावच्या टोलनाक्याजवळील घटना. अकोल्यामध्ये किरकोळ वादातून 2 गटात राडा. शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन. कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी. महायुतीचे महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे माजी आमदार रामदास बोर्डीकर यांच्याकडून पदाधिकारी मेळावा. मोठ्या ताकदीनं जानकरांच्या पाठीमागे उभे राहण्याचं रामप्रसाद बोर्डीकर यांचं आवाहन. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीतल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गावभेट दौरा. कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार.
नाशिकच्या मालेगावमध्ये निवडणुकीच्या नियोजनासाठी आढावा बैठक. कामामध्ये अप्रामाणिकपणा करणाऱ्यांची गय करणार नाही. बीएलओंच्या बैठकीमध्ये तहसीलदारांची अधिकाऱ्यांना तंबी. पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपनं पुण्यामध्ये विकसित भारत या पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप. राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची भूमिका आज जाहीर होणार. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन. आपकडून गोपाळ इटालिया त्याचबरोबर महाराष्ट्राचे सहप्रभारी यांचा उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद होणार. साताऱ्याच्या वाईमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर. मतदान प्रक्रिया चोख पार पाडण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन. नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमधील मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाइट वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया रेकॉर्ड अकॅडमीचं मानांकन. स्वीप अंतर्गत विशेष उपक्रम राबवण्यात आला. मनोज जरांगे यांच्या आयुष्यावरील संघर्ष योद्धा चित्रपटाच्या टीमकडून वाशिममध्ये प्रमोशन. 26 एप्रिलला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार. परभणी जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मीयांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या शब ए कदर हा संपन्न. रात्रभर मुस्लिम बांधवांची मशीदमध्ये रेलचेल. मुस्लिम बांधवांकडून रात्रभर केलं जातं नमाज पठण. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये ग्रामदैवतेच्या पालख्या गंगेच्या दर्शनासाठी दाखल. ढोल ताशांच्या गजरामध्ये पालख्यांचं आगमन.